नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आपण आजच्या व्हिडिओमध्ये मतदार यादीत आपलं नाव कशाप्रकारे आहे किंवा ते चेक करायचं असेल तर त्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. तर मंडळी बघा, आता येणाऱ्या शनिवारी पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो यासाठी निवडणूक होणार असून यामध्ये आता आपलं नाव शोधायचं असेल तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरून ही संपूर्ण प्रक्रिया आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर नाव शोधण्याबरोबरच आपण इतर कोणत्या सोयींचा लाभ या ॲपच्या माध्यमातून घेऊ शकता हे सुद्धा पाहणार आहोत. तर बघा, सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला गेल्यानंतर आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाचं जे ॲप आहे ते सर्च करायचं आहे. त्यासाठी बघा, आपण इथं नुसतं इलेक्शन जर टाकलं, इलेक्शन कार्ड जर टाकलं तरी सुद्धा चालेल. इथं जर ॲप आहे, त्या ॲपचं नाव आहे ECI नेट हे ॲप येते. हे ॲप जे अशा प्रकारे आहे, हे ॲप आपल्याला ओपन करायचं आपल्या मोबाईलवरून. हे विनाशुल्क ॲप असून आपण हे डाउनलोड करा मोबाईलमध्ये आणि डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथं ओपन करायचं आहे. आता ओपन केल्यानंतर बघा, इथं वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपल्याला दिसून येतात. जर बघा, आपण इथं वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म दिसून येतो, ट्रॅक युअर ॲप्लिकेशन दिसतं, वोटर कार्ड कंप्लेट, सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट हा ऑप्शन सध्या आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण डाउनलोड ई वोटर कार्ड, म्हणजे आपलं जर डाउनलोड ई वोटर कार्ड जर असेल किंवा वोटिंग जे कार्ड आहे ते घाण झालं असेल किंवा चोरीला गेलं असेल तर सुद्धा हे आपण डाउनलोड करू शकता. कनेक्ट विथ इलेक्शन ऑफिशियल, बुक कॉल विथ BLO आणि दिव्यांग सक्षम म्हणून सुद्धा ऑप्शन देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे ह्या ॲपच्या माध्यमातून वेगवेगळ्या सर्व्हिसेस आपण घेऊ शकता. जर आपण 18 वयापेक्षा जास्त असाल आणि आपलं वोटर कार्ड नसेल तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा इथं वोटर रजिस्ट्रेशन फॉर्मसुद्धा देण्यात आलेला आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे की सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट. तर आपल्या इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं कसे ऑप्शन येतात बघा. आता इथं एक येतो सर्च बाय वोटर ID इपिक येतं, दुसरं येतो सर्च बाय डिटेल येतं, तिसरं ऑप्शन येतं सर्च बाय मोबाईल नंबर येतो आणि चौथा येतो स्कॅन बाय बार QR कोड असा ऑप्शन येतो. तर सर्वात सोपा पहिला ऑप्शन जो आहे तो आपण पाहूया. यामध्ये काय करायचं आपल्याला, इथं आपल्याला वोटर ID नंबर टाकायचा जसा मी टाकलेला आहे तसा, आणि त्यानंतर बघा आपण इथं सर्चवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं आपलं वोटिंगची संपूर्ण माहिती येऊन जाते. आपलं नाव, वय येतं, जेंडर येतं, पॅरेंट्स किंवा स्पाऊसचं नाव येतं, असेंब्ली येते, पार्लिमेंटरी असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी येते, डिस्ट्रिक्ट, स्टेट, पार्ट नंबर वगैरे अशी वेगवेगळी माहिती, पोलिंग स्टेशनची सुद्धा इथं माहिती आपल्याला कळून येते. तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीनं आपण घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती पाहू शकणार आहात. तर मित्रांनो, लवकरात लवकर हे ॲप डाउनलोड करा आणि आपलं नाव हे वोटर लिस्टमध्ये आहे का नाही चेक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.